नमस्कार सर्वांना. तर हे बघा, काल मला यायला शॉपवर उशीर झाला होता. तर तरी पण हे बघा, तुम्हाला काल दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की ब्लाऊज एक फिटिंगचं राहिलं होतं. तर हे बघा, हे ब्लाऊज ना कालच फिटिंग करून घेतला. आणि हे बघा, दुसऱ्या कटिंगमध्ये दाखवलं होतं. तर तो पण ब्लाऊज पूर्ण शिवून झाला माझा. हे बघा, असे रंग शिवलेस केले आणि 2-3 चुन्या टाकल्या तिथं फुगा केल्यासारखं. आणि ह्या दोन्ही बाह्या छोट्या छोट्या चुन्या टाकल्यात आणि अस्तर वगैरे काही टाकलं नाही. आणि हे बघा, पाठीला असा लेसचा गळा टाकलेला आहे असा. तर लेस लावलेला व्हिडिओ काय जमला नाही करायला, कारण रात्री खूप उशीर झाला होता. आणि हॉस्पिटलमध्ये आमचं बाळ ॲडमिट असल्यामुळं ना मला डब्बा पण द्यायचा होता. त्यामुळं घाईघाईनं आपलं आवरलं आणि गेले. आता हे सुनबाईचं ब्लाऊज आहे बघा, त्यांची ॲनिव्हर्सरी आहे उद्या, म्हणून हा ब्लाऊज शिवला. आणि हे बघा साडी, ह्या साडीला फॉल लावायचं राहिलेलं आहे. तर ह्या फॉल लावून घेते आता साडीला, म्हणजे दुपारच्या वेळेस ते आल्यावर घेऊन जातील घरी. तर हे बघा, हल्ली आता मार्केटमध्ये ना पहिले गौरीचे, आपण आणखीन झालं तर भाग्यश्रीचे असे कॉटनचे फॉल भेटायचे. तर काही फॉल रुंद असायचे आणि काही अरुंद असायचे. आता ही बघा, पॉलिस्टर फॉल आलेले आहेत. तर ह्या फॉलला धुवायची पण गरज नाही आणि काहीच नाही. धुतलं ना तर ते असं कडकच राहून जाते. ते बघितले मी 1-2 वेळेस असे धुवून बघितलेत हे फॉल, पण त्याला प्रेसची वगैरे काहीच गरज नाही. आणि जे कॉटनचे गौरीचे झालं, पल्लवीचे झालं, भाग्यश्रीचे झालं, तर हे फॉल कॉटनचे येते, त्यांना धुवून प्रेस करूनच लावावं लागतात. पण हे पॉलिस्टर असल्यामुळे ना ह्याला धुवायची पण गरज नाही आणि प्रेसची पण नाही. पण मी मनातली शंका काढावी म्हणून आपलं धुवून बघितले होते 1-2 फॉल, तर काहीच म्हणजे वाटलं नाही मला. त्यामुळं आता हे फॉल आज पहिल्यांदाच ह्या साडीला तशीच लावणार आहे मी. बघू पुन्हा काय फरक पडतो आहे ते. चला तर मग कामाला सुरुवात करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका.